मी दत्ता माळेकर, कल्याण जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेल भाजपा, हाकीम समिती आणि खटवा समितीच्या निर्देशानुसार रिक्षा चालकांची भाडेवाढ प्रत्येक वर्षाला होणे अपेक्षित होते. डिसेंबर अखेरीस आता जी 1 फेब्रुवारी रोजी जो जी.आर. शासनाचा निघाला तो 1 जानेवारीलाच निघायला हवा होता, पण तो 1 फेब्रुवारीला निघाला. तरीही आतापर्यंत रिक्षा रिक्लिबेशन सेंटर कुठे आहेत, कुठे करायचे आहेत, करून घ्यायचेत रिक्षा चालकांनी, हे आतापर्यंत शासनाने किंवा कल्याण आर.टी.ओने हे कुठल्या संस्थांना काम दिलंय त्या संस्थांची नावं ही त्यांनी कळवलेली नाही आहेत. आणि आतापर्यंत त्यांचं काहीच आठवडा उलटून गेला तरीही रिकॅलिब्रेशन संदर्भात कुठेही सेंटर उपलब्ध नाही. म्हणून माझी विनंती आहे की रिकॅलिब्रेशन सेंटर उपलब्ध करून त्याचे सेंटर कुठे आहेत आणि डोंबिवली शहरामध्ये, कल्याण शहरामध्ये प्रदर्शनी ठिकाणी शहरामध्ये रिक्षा चालक व नागरिकांसाठी दर फलक लावावेत, नवीन सर्वे करून, ही त्यांना माझी विनंती आहे. शासनाला पत्रव्यवहार केला, त्याच्यामध्ये ती फाईन त्यांनी, म्हणजे तो रिक्षा चालक जो आहे ती फाईनच अशी होती की तो रिक्षा चालक भरूही शकत नव्हता. खरोखर त्याच्यावरती आत्महत्येची वेळ आली होती. त्यामध्ये आपण शासनाकडे पाठपुरावा करून तो फाईन आपण कमी करून घेतला आणि त्यानंतर शासनाने लोक अदालतीमध्ये हे असे सर्व प्रकरणं 40% कमी रकमेमध्ये घेण्याचे चालू केले.